जंतर मंतर येथील आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर पॅलेट गनचा वापर झाल्याचा आरोप करत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी शुक्रवारी संसद मार्ग पोलीस ठाण्यात दाखल झाले। जखमी विद्यार्थी साहिल आणि त्याचे कुटुंबीय तसंच वकील यांच्यासह राहुल गांधी यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल करून संबंधितांवर गुन्हा नोंदवण्याची मागणी केली। मात्र गुन्हा दाखल न झाल्याने त्यांनी पोलीस ठाण्याबाहेरच धरणे आंदोलन सुरू केले। राहुल गांधी यांनी या प्रकरणी पोलिसांकडून झालेल्या कारवाईवर प्रश्न उपस्थित केला। जंतर मंतरवरील आंदोलनात विद्यार्थ्यांवर पॅलेट गनचा वापर झाल्याचा त्यांचा आरोप आहे। या घटनेची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी त्यांनी केली। यापूर्वीही राहुल गांधी यांनी संसदेत हा मुद्दा उपस्थित केला होता। दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनादरम्यान पॅलेट गन आणि गोळीबाराचा वापर करण्यास केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी परवानगी दिल्याचा आरोप त्यांनी केला होता। मात्र संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी हा आरोप गंभीर आणि निराधार असल्याचं सांगत राहुल गांधी यांनी माफी मागावी अशी मागणी केली होती। नीट परीक्षेतील कथित पेपरफुटी आणि विविध परीक्षांमधील अनियमिततेच्या निषेधार्थ कॉंग्रेस जनता पार्टीच्या वतीने 20 जून पासून जंतर मंतर इथं आंदोलन सुरू करण्यात आलं होतं। या आंदोलनादरम्यान सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनीही उपोषण केलं होतं। 20 जुलै रोजी आंदोलकांनी संसदेच्या दिशेने मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला। त्यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये संघर्ष झाला। या कारवाईत काही आंदोलक जखमी झाल्याचा आरोप करण्यात आला। त्यातील एका विद्यार्थ्याला पॅलेट गनमुळे दुखापत झाल्याचा दावा करण्यात येतोय। 29 जुलै रोजी संसदेत बोलताना राहुल गांधी यांनी विद्यार्थी आंदोलनाचा संदर्भ देत सरकारवर गंभीर आरोप केले होते। आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर गोळीबार आणि पॅलेट गनचा वापर करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला। या प्रकरणी गृहमंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यावे अशी मागणीही त्यांनी केली होती। सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या चौकशी समिती संसदेच्या दिशेने काढण्यात आलेल्या मोर्चा दरम्यान झालेल्या पोलीस कारवाईबाबत करण्यात आलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने 5 सदस्यीय उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे। सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती आर सुभाष रेड्डी यांची समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे। पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती रविशंकर झा, दिल्ली उच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्ती शालिंदर कौर, केंद्रीय अन्वेषण संस्थेचे माजी संचालक ऋषिकुमार शुक्ला आणि मेघालयचे निवृत्त पोलीस महासंचालक डॉ. LR बिश्नोई यांचा समितीमध्ये समावेश आहे।